यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सोलापूरच्या उपरीमध्ये ओढ्यावर पूल बांधण्याची नागरिकांची मागणी। पूल नसल्याने नागरिकांना करावा लागतोय तारेच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास। सोलापूरच्या सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं। कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावर आली असताना पाण्याच्या प्रवाहात तोल गेल्यानं ही महिला वाहून जात होती। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये एक तरुण वाहून गेलाय। कपडे धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून हा तरुण नदीमध्ये पडलाय। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार। मुसळधार पावसामुळे गावामध्ये पाणी शिरलं असून अनेक वाड्यांना पुराचं स्वरूप आलंय। लातूरच्या काटे जवळगामध्ये जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर। पुलावरून जाणारा एक जण पाण्यामध्ये वाहून गेला तर दुसऱ्याला वाचवण्यामध्ये यश। परभणीच्या टाकळी निलवणी गावाचा संपर्क तुटलाय। गावाला जोडणारा पूल लहान आणि अरुंद असल्यानं पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहतंय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवडा कुऱ्हाड शेत शिवारामध्ये पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्यानं वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील खंडाळा येथील घटना परिसरामध्ये हळहळ। हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान। 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सरकारनं तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। श्रीवर्धनच्या कोंडे पंचतन गावातील ओढ्यावर पूल नसल्यानं शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मोठी कसरत। मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना पाण्यातूनच ये जा करावी लागते। अहिल्यानगरच्या शिरापूर भागामध्ये जोरदार पाऊस। पुलावरून जात असताना 30 वर्षीय तरुण गेला वाहून। प्रशासनाकडून अतुल शेलार या तरुणाचा शोध सुरू। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माळेगाव विलासपूर पांढरी हराळी धानोरी जेवळी परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। शेकडो एकरवरील ऊस भुई सपाट। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका। त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्याचा नागरिकांकडून निषेध। पत्रकारांना सुरक्षा देण्यात येण्याच्या मागणीसाठी आंदोलन। पुण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड। 5 जणांनी सामान्य नागरिकावर गोळीबार करून दहशत निर्माण केलेली होती। आताच्या आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आपण आमदार नसतानाही 20 कोटी मिळतात। माजी आमदार सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य। पराभूत झालो असलो तरी आपलं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे आपल्या मागे सक्षम उभे सरवणकरांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींपर्यंत खर्च होतो। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। काही ठिकाणी एका घरातून 100 बोकड द्यावे लागतात। कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीमध्ये जायचं का? गायकवाडांचा सवाल। संजय गायकवाडांच्या पोटातलं आता ओठावर आलं। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार म्हणत वडेट्टीवारांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नवीन स्लॅब संदर्भात देशाच्या जनतेशी संवाद साधण्याची शक्यता। मोदी काय बोलणार याकडे लक्ष। म्हाडाच्या घरांच्या किमतींचे नवे सूत्र ठरवण्यासाठी 3 सदस्यीय समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करेल। अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण 8 ते 10% कमी होण्याची शक्यता। अमूलनं 700 उत्पादनांच्या किमती केल्या कमी। 22 सप्टेंबरपासून तूप होणार प्रति लिटर 40 रुपयांनी स्वस्त। अमूलचे बटर आईस्क्रीम यासह 700हून अधिक उत्पादनांच्या पॅकेजची किरकोळ किंमत कमी करण्याची घोषणा। रेल नीर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीमध्ये कपात। आता 1 लिटरची बाटली 15 ऐवजी 14 रुपयांना तर 500 मिलीलिटरची बॉटल ही 9 रुपयात उपलब्ध होणार। रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार उद्यापासून नवीन किमती लागू। पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात। पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन। त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम भागामध्ये जाणं सोपं होणार आहे। कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी। दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय। मुंबईमध्ये पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल डिसेंबरमध्ये येणार। अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती।
नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचे महाद्वार भक्तांसाठी बंद. आज पहाटेपासून घाटशे पार्किंग येथील दर्शन मंडपातून दर्शन व्यवस्था सुरू. मुंबईच्या फोर्टमध्ये ऐतिहासिक सामूहिक महालय श्राद्धाचं आयोजन. 120 महिलांचा तर 100 पुरुषांचा सहभाग. परंपरेला दिला नवा दृष्टिकोन. गडचिरोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाचं आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची 25 लाखांची फसवणूक. या प्रकरणी अहेरी पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या आंबेजोगाईजवळील मगरवाडीमध्ये जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापारावर लोखंडी कत्तीनं वार. या प्रकरणी 2 जणांविरोधात अंबाजोगाई इथल्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरामध्ये प्रेमविवाहामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीव घेणा हल्ला. इचलकरंजी जवळील कबनूरमधील घटना. सांगलीतील हरिपूर गावामध्ये प्रेयसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी 700 वर्षीय वृद्धाला लुटल्याची घटना. या प्रकरणी प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्याला अटक. दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यामध्ये दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश. या प्रकरणी दोघांना अटक. त्यांच्याकडून 1,56,20,000चा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची घरामध्ये घुसून हत्या. या प्रकरणामध्ये मुलीच्या काकाला अटक. बुलडाण्याच्या खामगावमध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार पडून अपघात. ड्रेनेज कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप. जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे निलंबित. बुलडाण्याच्या लोणारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने ठाकरेंची सेना आक्रमक. 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुद्धा डॉक्टर गैरहजर असल्याची तक्रार. गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ कलावंतांना मानधन देणाऱ्या योजनेच्या समितीमध्ये 6 जण बोगस कलावंत. तपासामध्ये माहिती समोर. जिल्हा परिषदेचे अधिकारी पंकज भोयर यांनी दिलेल्या अहवालामध्ये 6 जणांना अपात्र ठरवण्यात आलंय. भंडाऱ्याच्या खोकरला गावात रात्रीतून बसवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. खोकरला ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शासकीय मोकळ्या जागेमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे तणावपूर्ण वातावरण. सातारा जिल्ह्यातील कुसुंबी गाव नाचणीच्या विक्रमी उत्पादनामुळे राज्यभरामध्ये प्रसिद्ध. यंदा कुसुंबी गावामध्ये 700 हेक्टरवर नाचणीची लागवड. गावातील 232 महिला झाल्या स्वावलंबी. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला जाखडी नृत्य कलेचा जागर. लोप पावत चाललेली जाखडी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं मातीमोल. शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एक शेतमजूर महिलेची कविता सोशल मीडियावर व्हायरल. लवकरच बिहारमध्ये निवडणुका जाहीर होणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता. या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत. लखनौच्या कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये भीषण आग. वेगवान थारची ऑटो रिक्षाला धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. इंदोरमधील खजुरी बाजारामध्ये 2 महिलांची एका दुकानदाराला काठ्याने मारहाण. दुकान मालकाला जागेसंदर्भात डिपॉझिट म्हणून 2 लाख दिले होते. ते परत न दिल्यानं मारहाण. महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. पत्नीनं रागाच्या भरामध्ये पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या खजनी परिसरामधला धक्कादायक प्रकार. गाझियाबादहून अंबालाला जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोब्रा. वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन कोब्र्याला आता जंगलामध्ये सोडण्यात आलंय. अमेरिकेच्या लष्कराकडून दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले जहाजावर हल्ला करण्याचे आदेश. या प्रकरणी अधिक तपास सुरू. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन धोरणामुळे अमेरिकेतील शिकागोमध्ये हजारो लोक रस्त्यावर. इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट प्रशासनाकडून शहरामध्ये छापे टाकण्यात येत आहेत आणि या छाप्यांमध्ये अश्रुधुराचा वापर. आंदोलन करणाऱ्या शेकडो लोकांना अटक. ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गौरव होणार. रोहित शर्मानं वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण अंडर-19 संघाचे मार्गदर्शन केलंय. बीसीसीआयने हा फोटो शेअर केलाय. लवकरच बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होणार. मिथुन मिन्हास यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. तर राजीव शुक्ला उपाध्यक्ष होणार असल्याची सूत्रांची माहिती.